जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरंपरा. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व मंदाताईंना साष्टांग नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 15 समास 2 माया निरूपण. मागच्या निरूपणात विचार करताना आपण पाहिले की ब्रह्माच्या अधिष्ठानावर मिथ्या जगाचा, मायेचा प्रचंड पसारा निर्माण झालेला असतानाही शिष्य त्या मायेला सत्य समजतो. खऱ्यावरती लटके चवताळले अशा शब्दात समर्थांनी मायेचे मिथ्यत्व सांगितले व मिथ्या गोष्टींना मर्यादा असते असे असतानाही शिष्य जी झालेलीच नाही अशा मायेच्या अस्तित्वाला खरे समजतो व ती माया स्वरूपाच्या सत्तेवर काम करते असे म्हणतो, तेव्हा समर्थ शिष्याला गर्भांध म्हणतात. आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगूनही अजूनही शिष्याला आकलन झाले नाही. म्हणून शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो की सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसे सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. तेव्हा श्रीगुरु शिष्याला उपदेश करतात की अरे, ज्या ज्या गोष्टींचा अनुभव मनाला येतो ना, त्या सर्व गोष्टी तू टाकल्या पाहिजे. त्यासाठी मनाचे व्यवहार कसे चालतात याचा विचार कर, म्हणजे मायेचे स्वरूप तुझ्या लक्षात येईल. ही माया अनिर्वचनीय आहे. तेव्हा तू मी काय सांगतो ते पुन्हा आता नीट ऐक. या माईक मायेनेच सर्व वेदांत शास्त्र आधी समजून घ्यायचे व एकदा समजले की हळूहळू त्यातील एक एक गोष्टी कशी मिथ्या आहे हे लक्षात येईल आणि मग त्या एक एक गोष्टींचा त्याग करत जायचे. ही मायाच आपल्याला तिच्यात गुंतवते व तीच त्यातून सोडवते. म्हणून समर्थ पुढच्या ओवीत आपल्याला सांगतात. 31वी ओवी. श्रीराम समर्थ श्रीराम. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू. माये विण उद्धारू, प्राणियास नाही श्रीराम. की माया ही संसार सागरातून तारून नेणारी नाव आहे. ती पैल तीराला नेऊन पोहोचवते. या मायेच्या कृपेशिवाय जीवाचा उद्धार होणे कदापिही शक्य नाही. जीवाला अविद्या अज्ञानाचा समुद्र तरून जाण्यासाठी माईक साधनेच उपयोगी पडतात. या मायेतून तरून जाण्यासाठी आपण जप, पूजा, ध्यान धारणा करतो, ग्रंथ वाचन करतो, अशा अनेक साधनांचा आपण वापर करतो. ती सर्व साधने हा मायेचाच प्रांत आहे. डॉक्टर काकांनी एका प्रवचनामध्ये या मायेला बोगदा म्हटला आहे. हो, किती सुंदर शब्द वापरला आहे नाही? कारण तुम्ही आम्ही सर्वजण या मायारूपी बोगद्यात अडकलेलोच आहोत. या मायारूपी बोगद्यातून आपल्याला बाहेर पडून पलीकडच्या टोकावर पोहोचायचे आहे. त्यासाठी माईक साधनांचाच उपयोग करून घ्यायचा.
ही माया कशी आहे माहिती आहे? ती आपण लहान मुलांना दुपटं घेत असतो गुंडाळण्यासाठी, तर ती दुपट्यासारखी आहे. दू म्हणजे दोन आणि पट म्हणजे वस्त्र. दुपट्याला दोन्ही बाजूनी वस्त्र असते, म्हणजे ते दोन्ही बाजूनी शिवलेले असते वस्त्र. तशीच ही माया दुपट्यासारखी दोन्ही बाजूंनी काम करते. अनिवार्यपणे ती बंधनातही घालते आणि तीच माया जीवाला मुक्तही करते. म्हणून समर्थ या मायेची स्तुती करतात. शास्त्राने पण तिला मान दिला आहे, कारण तीच ब्रह्मवस्तूपर्यंत पोहोचण्यास सहाय्य करते. पण येथे एक लक्षात घ्यायचे की साधन नेहमी माईक असतं आणि प्रत्येक साधन एक सिस्टीम असते. सिस्टीम ही आपण आपल्या सोयीसाठी स्वीकारलेली असते. आपण जीवनात नाही का सतत प्रत्येक काम करताना व्यवहारामध्ये त्याचं प्लॅनिंग करतो, नियोजन करतो, व्यवस्थापन करतो. समजा आपल्याकडे लग्न असेल तर लग्नाची तारीख कुठली काढायची, लग्न कोणत्या कार्यालयात करायचे, सोयरे कोणत्या दिवशी आपल्याकडे येणार, किती वाजेपर्यंत पोहोचणार, सीमंतपूजन किती वाजता करायचं आहे, जेवणाला काय काय करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण ठरवतो आणि त्या ठरवलेल्या पद्धतीने आपण काम करत जातो. म्हणजे त्याचप्रमाणे आपण सगळे काम करत गेलो की आपल्याकडचं कार्य एकदम व्यवस्थित पार पडते आणि कार्य व्यवस्थित झाले की ठरवलेले जे आपलं प्लॅनिंग आहे, जो मार्ग आहे, त्याचं आपल्याला काहीच काम पडत नाही, कारण व्यवस्थापन झालं आहे, कार्य पार पडलं आहे. मग त्या व्यवस्थापन जे प्लॅनिंग केलं त्याचं काम संपून गेलं. अगदी तसेच इकडे माईक साधनांच्या मार्गापर्यंत तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्या साधनांचा उपयोग करायचा आणि एकदा पोहोचलो की साधनांचं काम उरतच नाही. डॉक्टर काका नेहमी एक वाक्य सांगतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. नो द सिस्टीम म्हणजे सिस्टीम आधी आपण जाणून घ्यायची. शरीर काय आहे, जग, ईश्वर, ब्रह्म काय आहे, हे सगळं जाणून घ्यायचं. ते जाणून घेऊन ते वापरायचं म्हणजे यूज द सिस्टीम. हे वापरत असताना संत शास्त्र सांगतात तसे ते वापरायचे. त्याला कुठलेही चॅलेंज करायचे नाही. हे असेच का, हे तसेच का, असे फाटे फोडायचे नाही. फक्त काका म्हणतात होय म्हणायचे. नाहीतर आयुष्यात तारे तोडण्यातच सगळं आपलं आयुष्य निघून जाईल. आणि मग गेट द रिझल्ट, मग त्याचा परिणाम म्हणजे एकदा त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाला, अंतिम साध्यापर्यंत आपण पोहोचलो, मग फॉरगेट द सिस्टीम, त्या सिस्टीमला विसरून जायचं म्हणजे सोडून द्यायचं. पण त्यासाठी श्रद्धा हवी. श्रद्धावान लभते ज्ञानम अशी श्रद्धा ठेवली तर जसा संतांना या सिस्टीमचा उपयोग झाला, त्यांना यश मिळाले, अनुभव आला, तसे यश आपल्याला मिळण्यासाठी आपणही सिस्टीमचा उपयोग करून नंतर तिला सोडून द्यायचे आहे, कारण ते साधनच आहे. दासबोधात समर्थ म्हणतात ना, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. म्हणून पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की माये करिता देव आणि भक्त, माये करिता ज्ञाते विरक्त, माये करिता जीवन मुक्त होती स्वानुभवे श्रीराम. माये करिता वेदश्रुती, माये करिता नाना वित्पत्ती, माये करिता होती मूढते विवेकी श्रीराम. की आपण सातत्याने मायेचा विचार करत आहोत. मायेमुळे हे जग निर्माण झाले व ते सतत क्षणाक्षणाला बदलणारे आहे. त्या मायेमुळेच या जगतात देव आणि भक्त ही संकल्पना निर्माण झाली. मुळात आपले खरे स्वरूप अखंड अविनाशी नित्यप्राप्त असताना जीव या मायेला भुलला व द्वैताचा खेळ सुरू झाला. देव आणि भक्त हा जो भेद आहे ना, तो भेद हे अज्ञान आहे. हे अज्ञानही मायेमुळेच बरं का. अज्ञान घालविण्यासाठी ज्ञान प्राप्त करावे लागते. त्यासाठी ज्ञाताही हवा. म्हणजे अज्ञान, ज्ञान व ज्ञाता हे सर्व मायेमुळेच आहे. ज्ञाता जाणणारा आहे. तो शरीराला व जगताला सत्य समजतो व त्यात आसक्त होतो. आसक्ती नष्ट झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानी हवा. मग ज्ञानी सुद्धा मायेमुळेच विरक्तीच्या गोष्टी बोलतो.
म्हणून वैराग्याची कल्पना सुद्धा मायेतूनच निर्माण झाली. जीव स्वतःला बद्ध समजतो व बंधनात अडकतो. बंधनातून मुक्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या उपासना जीव करतो. ती उपासना करण्याची जी साधने आहेत ती सगळी या मायेमुळेच आहेत. या साधनांद्वारे मोक्ष ही संकल्पना मांडल्या गेली व ज्याने मोक्ष साधला त्याला मुक्त म्हटले गेले. पण बद्ध आणि मुक्त ह्या दोन्हीही गोष्टी मायेमुळेच, मायेनेच त्याचा अनुभव येतो, म्हणून त्याही केवळ कल्पनाच आहे. आणि जो मुळात नित्य प्राप्तच आहे त्याचीच प्राप्ती पुन्हा झाली असे वाटून अनुभव आला असे म्हटले जाते. पण बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. बद्ध व मुक्त या केवळ कल्पना आहे आणि सगळे केवळ हे मनाचे खेळ आहे. हे समजण्यासाठी मायेचे मिथ्यत्व लक्षात घ्यावे लागते. नाहीतर अकारण बंधन पत्करून मुक्त होण्याचा क्षीण होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. जीवन जगत असताना या मायेचा अभ्यास करून साधक संत, शास्त्र व श्रीगुरूंच्या माध्यमातून संकल्पना स्पष्ट करून घेऊन जिवंत असतानाच मोक्षाचा अनुभव घेतात. मायेमुळे संत जीवनमुक्तीचा अनुभव घेऊ शकतात. संत वेद, श्रुती, उपनिषदांचा व सद्ग्रंथांचा अभ्यास करतात व त्यांच्या आधारानेच अनुभव घेतात. परंतु संतही ज्या वेदांचा अभ्यास करतात ते वेद ईश्वराचे निश्वासित आहे, म्हणजे ईश्वराच्या श्वासामधून ते तयार झाले आहेत असे म्हटले जाते. ईश्वरही माईक असल्यामुळे वेदोपनिषद सुद्धा साहजिकच माईकच ठरतात. त्या वेदांचे स्पष्टीकरण करण्याकरता व त्यातून साधनांचे वेगवेगळे मार्ग तयार करण्यासाठी, अनेक प्रकारच्या ज्ञानांच्या शाखेचा विस्तार करण्यासाठी अनेक व्युत्पत्तींचा आधार घेतला जातो. उदाहरणार्थ, ब्रह्म आपल्याला समजून घेण्यासाठी आपण ब्रह्मशब्द सतत समजून घ्यावा लागतो. मग हा ब्रह्मशब्द आपण सतत वापरतो. ब्रह्मशब्द बृहत धातूपासून तयार झाला आहे, म्हणजे बृहत ही ब्रह्माची व्युत्पत्ती आहे. बृहत म्हणजे व्यापक. यावरून ब्रह्म व्यापक आहे हे आपल्याला कळते. तसेच ब्रह्माला आपण नेहमी ब्रह्माच्या संदर्भात ऐकतो की ते अखंड आहे आणि त्या ब्रह्माला आकाशाची उपमा देतो, कारण आकाशात कुठेच भेद दिसत नाही. तसेच ब्रह्मात भेद नाही, ते अखंड आहे हे आपल्याला कळते आकाशावरून. अशा प्रकारे शास्त्र अभ्यास करून अज्ञानी लोकांना परोक्ष ज्ञान होते व सत्य काय, मिथ्या काय याचा विवेक करण्याचे साधन सापडते. परंतु ही सर्व साधने मायेने पुरवलेली असतात, हे मात्र सातत्याने लक्षात ठेवावयास हवे. म्हणून पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात, माया परमार्थाचे अंजन, माये करिता जोडे निदान, माये करिता सावधान, साधक स्वरूपी श्रीराम. की अंजन हे एक प्रकारचे डोळ्यात घालायचे द्रव्य आहे. डोळ्यात अंजन घातले असता जमिनीखालील धन दिसते असे म्हणतात. त्याचप्रमाणे अत्यंत सूक्ष्म, तितकेच गूढ असलेले, अतींद्रिय असलेले असे हे पारमार्थिक धन जे गुप्त आहे, अत्यंत मौल्यवान असा तो ठेवा आहे, तो माईक साधनानेच हस्तगत होतो. सद्य परिस्थितीत आपलेच असलेले गुप्त धन हरवल्यासारखे झाले आहे. त्या गुप्त धनाचे विस्मरण झाले आहे. स्वतःच्याच मालकीचाच असणारा हा ठेवा हाती लागत नाही. तो ठेवा पुन्हा हातात यावा, विस्मरणाचे स्मरण व्हावे, यासाठी मायेचाच आधार घ्यावा लागतो. खरं म्हणजे घरी कामधेनू पुढे ताक मागे अशी आपली अवस्था झाली आहे. घरी कामधेनू असतानाही तो ताकासाठी वणवण फिरतो, अगदी तसेच आपले झाले आहे. माझ्या स्वरूपाची मला आठवण राहिली नाही. ती आठवण होण्यासाठी अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविवेकाकडून विवेकाकडे जाण्यासाठी जी शक्ती लागते ना, ती शक्ती ही मायाच पुरवते. जसे पंखा चालवण्यासाठी वीज लागते, विजेचा सप्लाय असल्याशिवाय पंखा चालत नाही, तसेच विस्मरणाला स्मरणात आणण्यासाठी दक्षता, सावधानता हवी, बुद्धी हवी. ही बुद्धी हरवलेला ठेवा मिळवून देते. ही बुद्धी जे ज्ञान करून देते ना, तेही त्या मायेमुळेच. स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी जी शक्ती लागते ना, ती मायेचीच असते.
त्यासाठी साधक अनेक प्रकारच्या साधना करतो व अंतःकरण वृत्ती आत वळवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. त्या प्रयत्नाला मायेचे सामर्थ्य असते. ही मायेची शक्ती नामाद्वारे प्राप्त होते. नामा परते तत्व नाही रे आणिक, असं हरिपाठ सांगतो. म्हणून नाम हे साधन आहे. हे नाम माईक आहे की सत्य आहे? आपले आराध्य दैवत राम असेल तर आपण त्याचे राम हे नाम घेतो. यात रा आणि म असे 2 अक्षरे आहेत. ती अक्षरे 8 ठिकाणी आदळून मुखावाटे बाहेर पडतात. त्यांना प्राण ऊर्जा पुरवतो. प्राण 8 ठिकाणी आदळतो व मग त्याचा स्वर निघतो आणि स्वरापासून अक्षर निर्माण होते. अक्षरापासून शब्द व शब्दाचं वाक्य तयार होतं. मग असं 8 ठिकाणी जे उत्पन्न होते काही काळ टिकते आणि लगेच निघून जाते. याचा अर्थ ते माईक आहे. कारण जे जे उत्पन्न होते ते नाश पावते. म्हणून नाम माईक आहे. पण या नामाचा जो नामी आहे ना, तो मात्र सत्य आहे. आपल्यासमोर दैवताचा फोटो मूर्ती असल्याशिवाय त्याची उपासना आपल्याला करता येत नाही. म्हणून ज्याचे नाम घ्यायचे त्याची मूर्ती डोळ्यासमोर आपण ठेवतो त्याला आलंबन म्हणतात. नाम हे पण एक आलंबन आहे. नाम घेता घेता नामाशी एकरूप झालं की नाम विसरलेलं असतं आणि एकरूपता साधली गेली की हातातील माळ आपोआप गळून पडते. आपलीही माळ गळून पडते हो, पण ती झोप लागल्यामुळे. गमतीचा भाग सोडून देऊयात की जेव्हा नाम घेणारा नामाच्या माध्यमातून नामाशी एकरूप होतो म्हणजेच जीव आत्मरूप होतो, तेव्हा जे साधन आहे ना ते साधन गळून पडते. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम, की तेथे साधनेचं काम संपलेलं असतं. त्याला स्वरूपाशी ऐक्य साधने, त्यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. ज्या क्षणी आत्मनिवेदन साधते त्या क्षणी नाम गळून पडते. त्यासाठी साधना करताना साधक अत्यंत दक्ष, सावध, साक्षेपी असावा. मायेमुळे साधक सावधान राहून आपला ठेवा टिकवून ठेवू शकतो. पंचसमासी दासबोधात समर्थ म्हणतात, स्वरूपी जे सावधपण तेच ज्ञानाचे लक्षण, की स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. बुद्धिवृत्ती हे स्वरूपी सावधान राहण्याचे साधन आहे. तीही माईकच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, माये करिता स्वहित घडे, माये करिता भ्रांती उडे, माये करिता बिघडे प्रपंचवान श्रीराम. की आपण सगळे या भ्रामक प्रपंचात गुंतलेले आहोत. बहुतेक संतांनी या मायेला नावेच ठेवलेली आहे. आपण 31व्या ओवीपासून पाहत आहोत की समर्थ त्या मायेचं कौतुकच करतात आहे. कौतुक करण्याचं कारण म्हणजे अनेक जन्मांपासून देह म्हणजे मी व मी म्हणजे देह, जगत सत्यत्व भ्रांती अशा भ्रमात जीव अडकतो. तीही मायाच आहे. पण तीच माया शास्त्र आधाराने या मायेचे भ्रामकत्वही सांगते व शास्त्रही माईक आहे हेही सांगते. म्हणजे तिने स्वतःच्या निवृत्तीची सोय केली आहे. मायेचा जर आपण योग्य उपयोग करून घेतला ना तर ती स्वतःच निवृत्ती करून देते व ब्रह्माची गाठ घालून देते. पण त्या मायेत जर आपण अडकलो, मायेच्या प्रवाहात वाहत गेलो तर तीच माया बंधनात टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही माया किल्लीसारखी कुलोप उघडण्याचे व बंद करण्याचे दोन्ही कामे करते. म्हणजे तीच बंधनात टाकते व तीच मुक्त करते. ज्या क्षणी माया मुक्त करते त्या क्षणी ती निवृत्त होते. मायेकरिता बिघडे प्रपंचभान असे समर्थ म्हणतात. बिघडे म्हणजे निवृत्त होते. याचा अर्थ हा प्रपंच दृश्य जगाचे ज्ञान ही माया करून देते. तेव्हा दृश्य जग आपल्यापुरते नाहीसे होते. ते केवळ विचारांनी. एरवी हे जग व जगतातील सर्व व्यवहार जसेच्या तसेच सुरू राहणार आहे. माझ्यापुरता मी विचार करायचा की दिसणारे जग सत्य नाही, पण जग मात्र जसे चालायचे आहे तसेच चालत राहणार आहे. आपण फक्त सत्य नाही हा विचार करायचा. असे हे शास्त्र सुंदर प्रकारे समजून घेतलेला
त्याचा अभ्यास केला की शास्त्र माईक आहे हे लक्षात येते व आतापर्यंत जे सत्य वाटत होते तो सर्व भ्रम आहे हे लक्षात आले की भ्रमाची निवृत्ती होते व प्रपंच दिसत असला तरी तो माईक आहे असा जीवाचा निश्चय होतो. माये वीण ज्ञान कैसे माया जीवन सकळ जीवांचे माये विण साधकांचे कार्य न चले श्रीराम माये विण परमार्थ जोडे हे ऐसे कैस न घडे माये विण सहसा नाथुडे गुज योगियाचे श्रीराम. खरोखरच समर्थांनी किती सुंदर ओव्या लिहिल्या आहेत नाही. तसे पाहिले तर या ओव्या वाचल्याबरोबर त्याचा अर्थ आपल्याला सहज समजतो, पण त्याचा सूक्ष्म विचार केल्याशिवाय त्याचे खरे वर्म लक्षात येत नाही. हे वर्म सांगणारी सुद्धा ही मायाच आहे बरं, कारण ज्ञानप्राप्ती हे देखील मायेचेच कार्य आहे. मायेमुळे या विश्वातील जीवाचे जीवन चालते. आपण व्यवहारात म्हणतो ना की त्याची म्हणजे ईश्वराची इच्छा असल्याशिवाय झाडाचे पानही हलत नाही. अगदी येथे समर्थ तेच सांगतात की साधकाला पारमार्थिक साधना करण्यासाठी मायेचीच मदत घ्यावी लागते. मायेच्या मदतीशिवाय जीवनाचे कार्य चालूच शकत नाही. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ना त्यालाच प्रमाता, त्या प्रमातालाच जीव म्हणतात. मग जीव म्हणजे आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेल्या आत्म्याचे प्रतिबिंब, याला चिदाभास म्हणतात. मग यातील आत्मा कसा आहे? आत्मा ज्ञानरूप आहे. बुद्धी जड म्हणजे माईक आहे आणि चिदाभास हा आभासरूप म्हणजे भासच आहे. त्यामुळे तिथे काय प्रक्रिया होते तर बुद्धी जड व चिदाभास चेतन या जड चेतनाच्या संयोगाने माईक जीवाला ज्ञान होते. जीवही माईकच आहे. या जीवाचे जीवन माईक शरीर व माईक जगाच्या आधाराने चालते. म्हणून ज्ञान होण्याची प्रक्रिया सुद्धा माईकच आहे. जीव प्राणांचे धारण करतो. प्राणांमुळेच तर आपण सगळे कार्य करू शकतो ना. म्हणजे प्राणानेच जीवाला जीवन मिळते. म्हणून तो सर्व जीवांचे जीवन आहे. आत्मानुभव घेण्यासाठी जीवाला जी साधने लागतात ती साधना पुरवण्याचे कामही ही मायाच करते. म्हणून मायेच्या साह्याशिवाय परमार्थ साध्य होणे कधीच शक्य नाही. अशा या मायेच्या मदतीशिवाय मी परमार्थ साध्य करेन असे जर कधी कोणी म्हणत असेल तर त्याने ते तसे कधीच म्हणू नये. जे योगी संत असतात त्यांनाही ब्रह्मानुभव आलेला असतो. त्यांना जो अनुभव येतो तोही या मायेमुळेच येतो. परंतु जेव्हा अनुभव त्यांना येतो त्या क्षणी मला अनुभव आला असे शब्दात ते सांगू शकत नाही. कारण सांगण्यासाठी शब्दाचा वापर करावा लागतो आणि तो शब्दच तर माईक आहे ना. म्हणून अनुभव काळी तोही तिथं निवृत्त होत असल्यामुळे सांगायला कोणी शिल्लक राहत नाही. त्या अवस्थेतून जेव्हा जीव बाहेर येतो तेव्हाच त्याला अनुभवाचा उमटलेला संस्कार शब्दाने व्यक्त करता येतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक दृष्टांत पाहूयात. एकदा विहिरीच्या काठी 4-5 मित्र गप्पा मारत उभे होते. गप्पा मारता मारता एक मित्र आपल्या अंगठीशी चाळा करत होता. अंगठीशी खेळता खेळता अचानक ती अंगठी त्याच्या हातातून निघाली आणि ती उडून त्या विहिरीत पडली. विहिरीत पडल्याबरोबर अंगठी म्हणजे मौल्यवान वस्तू. सगळेजण एकदम चिंतेत पडले. आता काय करायचं? त्यातला एका मित्राने म्हटलं, अरे तू काही चिंता नको करू, मला पोहता येते. मी आत्ता विहिरीत उडी मारतो आणि तुझी अंगठी घेऊन येतो. त्या मित्राने विहिरीत उडी मारली आणि तो विहिरीत तळाशी गेला. तळाशी गेल्याबरोबर त्याला ती अंगठी हाताला लागली. त्याने ती हातात घेतली. पण हातात घेतली त्या क्षणी तो मुलगा असं नाही सांगू शकला की तुझी अंगठी सापडली. जेव्हा तो पाण्यातून वर आला तेव्हा त्याने ओरडून सांगितले की अरे मित्रा, तुझी अंगठी सापडली आहे. म्हणजेच त्या क्षणाला जेव्हा अनुभव येतो त्या क्षणाला शब्दसुद्धा निवृत्त झालेला असतो. आपल्याला रोज गाढ झोपेतही याचा अनुभव येतो. आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते त्या क्षणी आपण असं कधीच म्हणू शकत नाही की मला गाढ झोप लागली आहे म्हणून. जेव्हा मी झोपेतून जागे होते तेव्हाच मी सांगते की आज मला खूप गाढ झोप लागली होती. म्हणजेच अनुभव काळी ते सांगता येत नाही. संत
योगी यांचे जे अनुभव असते ना ते गुह्य आहे, ते मायेच्या मदतीशिवाय कळत नाही. योगी ज्या ओंकाराच्या साह्याने अंतःकरण वृत्ती आत्माकार करण्याचा अभ्यास करतात तेही साधनच आहे. यातील ओम म्हणजे प्रणव हे अक्षररूप व सांकेतिक असल्याने माईक आहे, कारण अंतःकरण माईक आहे. अंतःकरणाच्या माध्यमातूनच ध्याता ध्येय ध्यान या त्रिपुटीने जो अद्वैताचा अनुभव तोही माईक आहे. यावरून लक्षात घ्यायचे की माईक साधनांशिवाय ब्रह्मानुभव कधीच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन गाली, कृपाळूपणे नाथिली आपण होय श्रीराम. या ओवीत समर्थांनी मायेला माऊली म्हटले आहे, कारण ही माया जशी बद्ध करणारी आहे तशी ती मुक्त करणारी आहे. आपण पाहतो की मोबाईल हे अत्यंत सुंदर उपकरण आहे. एका नुसत्या बटन दाबले एक नुसतं तर त्या एका बटनावर जगतातील कुठलीही माहिती आपण मिळवू शकतो अथवा पोचवू शकतो. म्हणूनच तो उपयुक्त आहे. पण त्याच मोबाईलद्वारे आपण फालतू गप्पा तासनतास मारत असू, सतत गेम खेळत असू व नको त्या गोष्टी त्यावर पाहून स्वतःचे जीवन बिघडत असू तर तो त्रासदायक आहे. त्याच्या अतिवापराने दृष्टीही खराब होते. म्हणजे त्या मोबाईलचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. अगदी तसेच इकडे की ही माया जशी तिच्यात अडकवते आणि अनेक प्रकारचे भ्रम निर्माण करून जीवाला भ्रमित करते, तीच माया या भ्रमातूनही सोडवते. मुळात जीव व आत्मा खरं म्हणजे एकच आहे, त्यांचा वियोग कधी नाहीच. पण अशा मायेच्या भ्रमात अडकलेल्या जीवाला त्यांचा जणू पुन्हा योग घडवून आणण्याचा अभ्यास व साधना करणाऱ्यांच्या ती मात्र ही माया आई आहे. ती अभ्यासाच्या माध्यमातून जीवाला त्याच्या मूळ आत्मस्वरूपाचा अनुभव तर आणून देतेच, परंतु कृपाळू होऊन हा अनुभव देताना स्वतः मात्र पूर्णपणे नाहीशी होते. या ब्रह्मांडात पुढे मागे वर खाली 10 दिशांना केवळ ब्रह्मच आहे, ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही. अशा ब्रह्माचा अनुभव देणारी ही माया, म्हणूनच समर्थांनी तिची यथार्थपणे स्तुती केली आहे. अन्य वाङ्मयामध्ये ती कुठेच आढळत नाही. म्हणून समर्थ 39व्या ओवीत सांगतात, सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले, हे तुकेही आपुले, नको मानू सर्वथा श्रीराम. की मी तुला आतापर्यंत या मायेची सगळी व्याप्ती व स्वरूपाची तुला पूर्णपणे कल्पना दिली आहे. आता त्यातच तुझा देह पण आला आहे, त्याला तू आपलं मानू नको. ज्याला ज्याला तू मी म्हणून कवटाळून ठेवतो त्यावरील ममत्व देहतादात्म्य या जीवात्म्याच्या सूक्ष्मातील सूक्ष्म भावाला तू स्वतःचे मुळीच मानू नको. या सगळ्या नाशिवंत गोष्टी आहे. म्हणून नाशिवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बापा. त्याग निरूपणातच समर्थांनी हे आपल्याला सांगितले होते. ही समर्थांची आज्ञा आहे की सर्वात सूक्ष्म गोष्ट म्हणजे जो जीवभाव आहे, तू घट्ट धरून बसला होता तो जीवभावच तू आता टाक. हा जीवभाव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माच्या खालोखाल ईश्वर व जीव हे 2 जीवभाव अत्यंत सूक्ष्म आहेत, पण ते माईक असल्याने नाशिवंत आहेत. त्यांचा सर्वस्वी त्याग करावा. नाशिवंताला तू आपले मानू नकोस. असे केले की मूळ स्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणून 40व्या ओवीत सांगतात, आता सांगतो तुझ खुण, तुवा नाशिवंत केले पदार्पण, आता करीसी आळकेपण, तरी मज शब्द नाही श्रीराम. की आपण पाहिले होते की त्याग निरूपणातच गुरूंनी जेव्हा शिष्याला नाशिवंत तू मला दे, आणि यांनी म्हटलं होतं की मी तुला देऊन टाकले, हे सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की तू मला आता ठरवल्याप्रमाणे नाशिवंत सगळं दिलेलं असलं तरीही मी तुला आणखी एक वर्माची गोष्ट सांगतो की मी सांगितल्याप्रमाणे आता जे जे काही नाशिवंत आहे त्याचा तू त्याग केला आहेस, मला सगळे अर्पण केले आहे. पण त्याबद्दल तू जर आता पुन्हा अभिलाषा धरलीस, त्यात काही ढिलाई केलीस, कुचराई केलीस
तर होणाऱ्या परिणामाला मात्र तूच जबाबदार आहेस. तुला मी मिथ्या, असत्य, माईक, नाशिवंत, असार काय आहे हे सगळे पूर्णपणे समजून सांगितले आहे व ते समजून घेतल्यानंतर त्या सर्व गोष्टींचा संग तुला सोडावाच लागेल, टाकावाच लागेल. त्यामध्ये लालूच करीसी तरी स्वहित न घडे हे स्पष्टपणे समर्थांनी सांगून ठेवलेले आहे. म्हणून किंचितही संग सुद्धा मोक्षाच्या आड येतो. पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात, संगती तुका नाशिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणून निसंग निसंगातीत हो निराहे श्रीराम. की संग म्हणजे द्वैत आलेच. संघासाठी दोन हवेच. कुठलीही व्यक्ती, वस्तू अथवा घटनेचा संग सतत जीवाला होत असतो. ज्याचा म्हणून संग घडणे शक्य आहे ते सर्व द्वैतात्मक, भेदयुक्त, त्रिपुटीयुक्त, द्वंद्वरूप व माईक असते. आणि खरं म्हणजे आत्मा म्हणजे माझे जे स्वरूप आहे ना, ते एकमेव सत्य व नित्य आहे. म्हणून द्वैताचा संग माईक जीवाला घडणे कदापि शक्य नाही हो. पण अज्ञानामुळे संघाचा अनुभव येतो आणि अज्ञानामुळे आलेला अनुभव भ्रमरूप असल्यामुळे निवृत्त होणारा म्हणजे नाशिवंत आहे. म्हणून भ्रमसापेक्ष निःशब्द हा शब्दही निरर्थक म्हणून अशाश्वत आहे. म्हणून तू शब्द व निःशब्द याच्या पलीकडे ब्रह्मरूप होऊन राहा. शांतपणे स्वरूपस्थितीत राहा. खऱ्यावर लटके चवताळले हे एकदा ठरल्यानंतर त्या संबंधी कोणताच विचार करण्याचे तुला आता कारणच नाही. आता पुढील निरूपण आदरे करावे श्रवण, संगातीत होईजेल ते खूण, सांगिजेल पुढे श्रीराम. इति श्री आत्माराम रामदासी विश्रामधाम, योगी पावती विश्राम, जय ठाई श्रीराम. की आता यानंतर संगातीत कसे व्हायचे याची युक्ती समर्थ पुढच्या समासात सांगणार आहे. ते तू नीट लक्ष देऊन ऐक. असा हा आत्मारामाच्या दुसऱ्या समासाचा शेवट आहे. आत्माराम हे समर्थांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. ती त्यांची निश्चय स्थिती आहे. तेथेच योगीजन येऊन पोहोचल्यावर स्थिर होतात. म्हणजेच साधनेचे श्रम नाहीसे होतात व ते विश्रांतीस पावतात. जय जय रघुवीर समर्थ.